नाही मागील जेव्हा पंचवार्षिक त्याच्यामध्ये दुर्गाडी किल्ल्याला जो निधी दिला होता तो ॲक्च्युली 1994ला जी ऑर्डर झाली होती कोर्टातर्फे की सदर्भ ठिकाणी किल्ल्याचं जे ढासळतं काम आहे ते शासनाकडून करून घ्यावं अशा पद्धतीचे कोर्टाचे आदेश होते. परंतु जो आज महापालिकेत जे पत्र नाचवत आहेत ते पत्र ॲक्च्युली 1984ला जी ऑर्डर झाली होती की काम जैसे ते ठेवा आणि त्या ऑर्डरवरती आम्ही सर्व लोकांनी ऑब्जेक्शन घेऊन ते अपिलात गेलो होतो की किल्ल्याची नासधूस होते, किल्ल्याची पडझड होते आणि कुठेतरी हा किल्ला वाचवा यासाठी आम्ही कोर्टात काही विषय मांडले होते, काही सब्जेक्ट दिले होते. ते कोर्टाने मान्य केले आणि त्यांनी 94ला असा हुकूम दिला होता की सदर्भ किल्ल्याची डागडुजी ही शासनाच्या वतीने करण्यात यावी आणि ती शासनाने करावी, कुठल्याही प्रायव्हेट संस्थेने करू नये अशा पद्धतीची ती ऑर्डर आहे आणि ती ऑर्डर आमच्याकडे आहे. महापालिकेकडे आलेल्या पत्राला आता आम्ही उत्तर देणार आणि पालिकेकडे सुद्धा ती ऑर्डर उद्या पुरवली जाईल आणि जे खरं आहे, जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीप्रमाणे किल्ल्याचं काम करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. आम्ही जे पण करतो ते पूर्णपणे कोर्टाच्या अधीन राहून करतोय आणि ह्याच्यामध्ये जे आता पत्र जे नाचवलं जातंय किंवा जी माहिती दिली जाते ही कुठेतरी चुकीच्या पद्धतीने दिली जाते आणि एका समाजाचे कोणीतरी प्रमुख आहेत त्यांनी दिलेले पत्र ते पत्र नाचवलं जातंय हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे जी खरी वस्तुस्थिती आहे ती पालिकेच्या आणि सर्व आपल्या सर्वांच्या निदर्शनास लवकरच आणली जाईल आणि जे खरं आहे त्या पद्धतीने ते काम होणार. तेच मला समजत नाही की पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी कोणीतरी एखादा माणूस पत्र देतो आणि त्याच्या आधारे एखादं नोटीस काढणं किंवा पत्र इश्यू करणं हे किती चुकीचं आहे. हे त्याला दुसरी बाजू पण आहे की नाही हे तपासायला पाहिजे होतं ना. त्यांनी जे ऑर्डर दिले आता जे सांगितलेलं आहे ते 1984 प्रमाणे ठीक आहे. 1984ला परिस्थिती होती की बाबा कोर्टाने आदेश दिला होता की जैसे थे परिस्थिती, परंतु त्या जैसे ते परिस्थितीला आम्ही सर्वांनी अपील केलं होतं. मी स्वतः त्याच्यामध्ये होतो. मी तेव्हा सुरुवात होती माझी, पण तरी पण मी त्या अपिलामध्ये होतो आणि त्या अपिलामध्ये असं 94ला निर्णय देण्यात आला की ज्या किल्ल्याची ही पडझड होते ती थांबवण्यासाठी शासकीय संस्थेने आणि शासकीय खर्चाने ते काम करण्यात यावं अशा पद्धतीचा आदेश दिलेले आहेत. ते आता महापालिकेकडे आम्ही उद्या पोचवणार आहोत. अधिकाऱ्यांनी हे खेळ केलाय ना, खोटेपणा केलाय ना, त्याला त्याची जागा दाखवली जाईल ना. कारण हे फार गंभीर प्रकरण आहे. त्यांनी त्याला पत्र भेटलं म्हणून लगेच ते इश्यू केलं, त्याची नोटीस पाठवली, परंतु त्याच्या दुसरी बाजू त्याची आहे की नाही काहीतरी चौकशी करायला पाहिजे होती. परंतु तसं न करता त्यांनी जो हा पोरकटपणा केलेला आहे त्याची शिक्षा त्याला जरूर भेटेल. त्या बाबतीत लवकरच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा केली जाईल आणि ह्या प्रकरणाचा जी खरी बाजू आहे ती शासनाकडे प्रशासनाकडे मांडली जाईल. कोणार्क अपना शहर अपनी बातें।